नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. धडपड, जिद्द आणि एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा या तिन्हीचा सुंदर संगम साधत सावंत बंधूंनी दूध व्यवसायातून असामान्य यश मिळवलं आहे. वडिलोपार्जित फक्त 3 एकर भाजीपाल्याची शेती, त्यावर कर्जाचा मोठा बोजा, अशा प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचा मार्ग शोधत त्यांनी दूध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. कठोर परिश्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याची खंबीर साथ यामुळे सावंत कुटुंबाने दूध व्यवसायात झपाट्याने मजल मारली. आज त्यांच्या एकत्रित प्रयत्नाचं फलित म्हणजे वर्षाकाठी तब्बल 1.5 कोटीचं उत्पन्न. त्यांचा भव्य, सुबक आणि आधुनिक गोठा आज या यशाची साक्ष देतो. आणि विशेष म्हणजे कृतज्ञतेची भावना जपण्यासाठी सावंत कुटुंबाने आपल्या बंगल्याच्या टेरेसवर 6 फूट उंच गोमातेची भव्य प्रतिकृती उभारली आहे. नूल परिसरात हे आज एक आकर्षण ठरत आहे. नमस्कार, मी ऋषिकेश प्रकाश सावंत, राहणार कसबा नूल, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. माझे वडील श्री प्रकाश बाबूराव सावंत व काका बाळासाहेब बाबूराव सावंत यांनी 2004 पासून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली. दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वडिलोपार्जित असलेल्या 3 एकर जमिनीमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय असायचा. या भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये कधी फायदा व्हायचा तर कधी कधी खूप नुकसान सोसावे लागायचे. यामुळे आर्थिक परिस्थितीही सुधारत नव्हती व कर्जाचाही डोंगर वाढत होता. त्यानंतर 2004 साली वडिलांनी हात उसने पैसे घेऊन 1-2 जनावरांच्या पासून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली. सोबतच आम्ही 4घे भाऊ देखील या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही हातभार लावण्यात गेलो. नंतर 2010 साली बँकेच्या अर्थसहाय्यातून 40 ते 50 गायींचा गोठा उभारण्यात आला. 2016 पर्यंत अगदी सुरळीतपणे चालू. नंतर लंपी, लाळ प्रय यांसारख्या व्हायरल आजारांनी जनावरांना वेठ्यात घेतले. या आजारांवर देखील मात करून आम्ही पुढे गेलो. नंतर आमचे 4 भावांचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीसाठी बाहेर न धडपडता या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही या व्यवसायाकडे वळलो. पुढे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श गोठा पुरस्कार मिळाला. सोबतच आदर्श शेतकरी हा पुरस्कार देखील वडिलांना मिळाला. आता आपल्या गोठ्यामध्ये 108 जनावरांची संख्या आहे. यामध्ये 80 HF गायी आहे, 20 वासरे आहे व 8 म्हशी आहे. आणि दिवसाकाठी 700 ते 800 लिटर दूध आपल्याच श्री गजानन सहकारी दूध संस्था या संस्थेमार्फत गोकुळ दूध संघास आम्ही दूध पुरवठा करतो. उत्पादनातील 60 ते 70% खर्च हा जनावरांच्यावर केला जातो व 30 ते 40% हा निव्वळ नफा राहतो. सध्या आपल्या गोठ्यामध्ये ब्रीडिंगवर काम सुरू आहे. जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींच्या वासरांची पैदास ही आपल्या गोठ्यामध्ये होत आहे. दिवसाकाठी 30 ते 40 लिटर दूध देण्याची क्षमता ह्या वासरांची आहे. त्यासोबतच याचा फायदा असा होतो की भविष्यामध्ये कमी संख्येमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळते व खर्चही कमी होतो. गोठ्यामध्ये काम करण्यासाठी बाहेरील एकही कामगार नाही. पूर्ण फॅमिली आम्ही काम करतो. घरातील लोकांची एकूण संख्या 18 आहे. यामध्ये आई वडील, काका काकी व आम्ही 4घे भाऊ, सोबतच आमच्या 4घांच्याही पत्नी अगदी आनंदाने आमच्यासोबत काम करतात. आज या दुग्ध व्यवसायाच्या जोरावर 1.25 कोटी रुपयांचा बंगला देखील बांधलेला आहे. सोबतच 3 एकर शेती सुद्धा खरेदी केली व 2 ट्रॅक्टर आहेत. या सर्व प्रगतीचे श्रेय म्हणून बंगल्यावर गोमातेची मूर्ती उभा केलेली आहे. ही गोमातेची मूर्ती कोल्हापूर गोकुळ शिरगाव श्री स्वामिनी आर्ट्स अँड स्टॅच्यू या कंपनीने बनवून दिली आहे. ही मूर्ती 6 फूट उंच व 8 फूट लांबीची आहे. आज तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आपल्या या सावंत फॅमिलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे पाहून खूप समाधान वाटत आहे.